उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज नाशिक दौऱ्यावर आहेत। आमदार सरोज अहिरे यांच्या मतदारसंघामध्ये अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या उद्घाटनासाठी आणि भगूर नगर परिषदेच्या पाणीपुरवठा योजनेच्या कार्यक्रमांसाठी ते उपस्थित राहणार आहेत। दरम्यान निमंत्रण पत्रिकेमध्ये आमदार छगन भुजबळांच्या सुद्धा नावाचा समावेश आहे। भुजबळ उपस्थित राहतात का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दौऱ्यानंतर सलग तिसऱ्या दिवशी महायुतीच्या एका प्रमुख नेत्याचा नाशिक दौरा आहे। त्यामुळे हा चर्चेचा विषय ठरतोय। नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा कायम आहे आणि त्यामुळे आता अजित पवारांच्या आजच्या या दौऱ्याकडे निश्चित सगळ्यांचं लक्ष आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दौऱ्याला विशेष महत्त्व आहे। आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी किरण ताजणे आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। किरण, पालकमंत्री नसलेला नाशिक जिल्हा आता आहे आणि त्याच्या पार्श्वभूमीवर खरं तर अजित पवारांच्या दौऱ्याला विशेष महत्त्व आहे। इतर विकास कामांचं उद्घाटन निश्चित आहे, मात्र पालकमंत्री पदाचा मुद्दा महत्त्वाचा आहे याच्यात असं म्हणता येईल। अगदी खरं, आपल्याला माहिती आहे की नाशिक जिल्ह्याला पालकमंत्री पद नाहीये। भाजपच्या वाटेला नाशिकचं पालकमंत्री पद गेलं होतं, मात्र काही तासांमध्येच त्याला स्थगिती मिळालेली होती आणि अशी सर्व परिस्थिती असताना शिंदेच्या शिवसेनेकडनं देखील नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी दावा केला जातोय। तर दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी जी अजित पवारांचे आहे त्यांचे आमदार जास्तीचे आहे म्हणून त्यांच्याकडनं देखील दावा केला जातोय आणि त्यामुळेच नाशिकच्या पालकमंत्री पदाचा जो वाद आहे तो अद्यापही कायम असल्याची चर्चा आहे। अशा सर्व परिस्थितीमध्ये गेल्या 3 दिवसांची परिस्थिती जर बघितली तर एकनाथ शिंदे ते नाशिक दौऱ्यावर होते। शिंदेच्या शिवसेनेचे ते प्रमुख आहे। दुसऱ्या बाजूला भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे जे प्रदेशाध्यक्ष आहेत ते नाशिक दौऱ्यावर होते आणि आजच्या दिवशी अजित पवार जे त्यांच्या पक्षाचे प्रमुख आहे। अशा सगळ्या तिन्ही नेत्यांचा हा दौरा नाशिकच्या एका अर्थाने चर्चेचा विषय ठरलेला आहे। अशातच महत्वाची बाब म्हणजे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ हे यांना देखील अजित पवारांच्या कार्यक्रमासाठीचं निमंत्रण आहे। त्यामुळे ते त्या कार्यक्रमाला उपस्थित राहतात का हे बघणं महत्वाचं असेल। मात्र एकूणच जर बघितलं तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्या नेत्यांचा जो दौरा होता त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये एक प्रकारचा उत्साह आहे। आगामी निवडणुकीची जी चाहूल लागलेली आहे त्या सगळ्या पार्श्वभूमीवर या सगळ्या नेत्यांचा दौरा महत्वाचा मानला जातोय। त्यामुळे नाशिकचं पालकमंत्री पद रिक्त आहे याबाबतची चर्चा देखील वारंवार केली जाते। त्यामुळे नाशिकला पालकमंत्री पद कधी मिळेल याबाबतची उत्सुकता नागरिकांना देखील आहे। संपूर्ण राज्यामध्ये पालकमंत्री पद असताना जिल्हा नियोजन समितीच्या बैठका होत आहे, मात्र नाशिकमध्ये एकमेव अशा पद्धतीच्या बैठका ज्या होत आहेत त्या सर्वच पक्षांचे नेते याबाबतच्या बैठका घेत आहेत। त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये देखील नाशिकच्या या पालकमंत्री पदाची जी चर्चा आहे ती अद्यापही कायम असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। रिद्धी, अगदी धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी किरण।